शिरूरमध्ये उन्हाळ्याच्या तोंडावर पावसाचा सपका बसतात. गुढीपाडव्याला पण आंघोळ न मिळालेल्या हंटरला शेवटी देवानीच वरून आंघोळ घातली आणि मग मनोमनी देवाचे आभार मानून फेरफटका मारण्यासाठी घरातून स्वारी बाहेर पडली. ऐन पावसात मित्रांनी लांबून हात करताच खर्च करायला लागू शकतो हा अंदाज आला आणि मग धोका न पत्करता लांबूनच टर्न मारून मागच्या दारानं आपला मार्ग पसंत केला. पावसाच्या वातावरणात पोरांचे सीन काढावे म्हणून चॉकलेटचे आमिष दाखवून बळच पोरांना नाचायला लावले आणि हुडकोत तिथंच आमचे मग परम मित्र पण गावले. कडक आल्याच्या चहा शिवाय पावसाळा पूर्ण होऊ शकत नाही म्हणून दोघे पण मिसळच्या टपरीवर पोचलो आणि कुठून काय माहित पण बाजारातल्या त्या फेमस आईस्क्रीम वाल्याला पण मी चहा पिताना दिसलो, जो तो पावसात पटपट ये जा करत होता. खरं सांगायचं तर पाऊस पडल्यामुळे आज चहावाला पण आईस्क्रीम वाल्याकडे पाहून हसत होता. काही म्हणा पण शिरूर मध्ये आज पाऊस पडल्यामुळे गरमीच्या वातावरणात एक थंडपणा आला होता आणि गाडीवरून पावसात फिरताना एकदम 19च्या गाण्यांचा आवाज कानात घुमत होता. आता पहिला व्हिडिओ टाकताच अनेकांनी तो स्टेटस साठी पण मागितला आणि पुण्यातील मित्रांनी अजून एक ब्लॉगची डिमांड पण केली. खरंच राव, गावाकडची आणि आपल्या शहराची आठवण बाहेर राहिल्यावरच कळते आणि मग हळूच इंस्टाग्रामवर आपली बोट पण शिरू कट्ट्याकडेच वळते. आपल्या माणसांना सपोर्ट केलाच पाहिजे आणि म्हणूनच आपल्या पेजला पण फॉलो आणि लाईक झालाच पाहिजे.